नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, व.पु. काळे सरांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेला तप्तपदी हा कथासंग्रह. या कथासंग्रहातील दुसरी कथा तिशी ही आज आपण पाहणार आहोत. या कथेला प्रारंभ करण्यापूर्वी एक नम्र विनंती. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा व व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. सासूबाई गेल्या आत्ताच 5 मिनिटांपूर्वी. पाणी हवं असं क्षीण आवाजात म्हणाल्या. मी उठले. फ्रीजपर्यंत जायला 9 पावलं. समोरच पेला. तो अर्धा भरायला 8 सेकंद. पुन्हा 9 पावलं पलंगांपर्यंत. तोपर्यंत त्या गेलेल्या. डोळे फिरवलेले. तिथं माझा अर्धा स्वेटर. गुणिले चिन्हासारख्या सुया. ह्या विणकामावर सासूबाई कायम चिडलेल्या. अकारणच. तिकडेच रागाने बघतायत असं वाटलं. तोंड उघडं. एक घोट पाणी घातलं. ते बाहेर आलं. असं काय करता, घ्या ना असं म्हणाले. डोळे तसेच वटारलेले. प्राण डोळ्यातून गेला की तोंडातून. शेवटचा घोट नशिबात नव्हता. माझ्याकडून उशीर झाला का? कमालीची भेदरले. लेकी सुना भेटल्याबरोबर सांगत बसतील. पाणी वेळेवर दिलं नाही. छे, ह्या तर वारल्या. ही शेवटची तक्रार होण्याची भीती नाही. एकाएकी रडायलाच आलं. शेजारची गुर्जरांची बेल दाराच्या उजव्या चौकटीवर आहे की डाव्या हे दिसेनाच. कडीचा आवाज ऐकून गुर्जरांनी दार उघडलं. आत्ताच आंघोळ केलेली. ओले केस पुसतच आले. माझा चेहरा पाहून त्यांनी विचारलं, कधी? आत्ताच 5 मिनिटं झाली. ते फोनकडे वळले. कुणाला तरी म्हणाले, अरे मी आज ऑफिसला उशिरा येतोय. माझ्या मागोमाग गुर्जर. त्यांच्या मागे वत्सलाबाई. सासूबाई गेल्याबद्दल गुर्जरांची खात्री. त्यांनी सासूबाईंचं तोंड बंद केलं. डोळे तसेच वटारलेले, उघडे. विणकामाच्या सुयांकडे पाहत राहिलेले. समीर कुठं आहे? बोटीवर. मग आता निरोप? प्रयत्न करायचा, पण तसंच कधी घडलं तर माझ्यासाठी थांबू नका म्हणालेत. गुर्जरांच्या हातात फोनची डायरी. सगळीकडे फोन. एकामागून एक. मजकूर तोच. हॅलो, सकाळी? आत्ता? हो. हार्ट फेलच. थांबणार आहोत, निघा लवकर. मोठ्या जाऊबाई गळा काढण्यात पटआहेत. आवाज मोठा, पण डोळ्यात पाण्याचा टिपूस नाही. मधल्या जाऊबाईंच्या डोळ्यात एक अश्रू आलेला, पदर तोंडावर. डोळ्यात मुश्किलीने आलेलं पाणी. जमलेल्या नातेवाईकांचं लक्ष जाईपर्यंत मधल्या जाऊबाई तो अश्रू पुसायला तयार नाहीत. माझी नणंद श्यामा हुंदके आवरत आहे. तसं करताना तिची नजर माझ्याकडे. मला रडायला काय येत नाही हा तिच्या मनात एकीकडे येणारा विचार. तो विचार नजरेत डोकावतोय. विनायक भाऊजींचा स्वयंपाकघरात येऊन मला सरळ सरळ गुन्हा केल्याप्रमाणे प्रश्न. अगोदर कळवलं का नाहीत? कधी कळवायचं? काल रात्री. तुम्ही पार्टीला जाणार होतात ना? ते गप्प झाले. आणि हार्ट अटॅकने गेल्यावर करणार काय? कळवणार कसं? शुद्धीवर होती का? पाणी आण म्हणाल्या. नेईपर्यंत गेलेल्या. माझा आवाज दाटून आल्यासारखा. दुःख सासूबाईंचं आता ह्या क्षणी तरी नव्हतं, पण एक घोट पाणी घेण्याची उसंतही मिळू नये. 85 वर्षांचं आयुष्य देणाऱ्या नियतीजवळ एक घोट पाणी प्यायला देण्याइतका तरी अवधी नव्हता का? स्वर्गातील कोणती कामं सासूबाईंशिवाय अडून पडली होती? स्वर्ग. ह्यांना स्वर्ग मिळणार. मिळो. देवादिकांच्या अप्सरांबरोबर चालणारा खेळ ह्या डोळे वटारून बघायला लागल्या की कोणते अप्सरा नाचण्या बागडण्यात रममाण होते बघूयाच. फोन मिळालेली माणसं धावत येत आहेत. त्या जिवंत असताना एकालाही यायला सवड नव्हती. तब्बल 5.5 महिने घरात फक्त सासूबाई आणि मी. माझं विणकाम. त्यांची रोखलेली नजर.
हे डोळे कायमचे मिटावेत असा विचार मात्र चुकून शिवला नाही. संपूर्ण एकांतापेक्षा ज्याच्याशी संवाद नाही अशा व्यक्तीचं अस्तित्वसुद्धा आधार वाटतं. हा कसला विचित्र अनुभव. डोळ्यांतून येणारं पाणी मी काठावरच अडवलं. समजूत घालण्याचं निमित्त साधून विनायक भाऊजी पाठीवरून हात फिरवण्याची संधी साधतील. सासूबाईंचं प्रेत उचललं. जरा मोठ्या आवाजात मग रडारड. मला वेगळी काळजी. आमचा अरुंद जिन्यातून प्रेत फिरवायचं कसं? पहिला हार्ट अटॅक आला तेव्हा ॲम्ब्युलन्सचं स्ट्रेचर फिरवताना माणसं घामाघूम झाली. गोदरेजचं कपाट मागवलं तेव्हा तर 2 ठिकाणी आपटल्यामुळे रंगच उडाला. छे, भलतेच विचार भलत्या वेळी. बेदम झोप येते. समोर मोठ्या आणि मधल्या जाऊबाई लाजी काजेस्तव सोबतीला थांबलेल्या. कालच्या पार्टीचं जागरण मोठ्या जाऊबाईंच्या डोळ्यांवर. शिवाय आजही रात्री पार्टी आहे. मधल्या जाऊबाईंकडे पाहुणे आहेत. असतीलही. कधी कधी त्या खरंही बोलतात. मी दोघींसमोर उशा टाकल्या. तुम्ही पडा, थकला आहात. घरी जाऊनच पडावं म्हणते, रात्री येईन. मोठीच्या पाठोपाठ मधली उठली. इथंच जरा पडा म्हणाले तर दोघीही बाहेर पडल्या. सुटले. खोट्या उमळांनी सगळ्यांनाच थकवा येतो. गजर झाला. धडपडत उठले. किती वाजलेत? किती वेळ मी अशी झोपले? फक्त 15 मिनिटं झोपले. अजून तो कर्कश गजर होतोय. उठवत नाही. गजर ऐकत नाही. पण तो आपोआप थांबायचा नाही. किल्लीचं घड्याळ नाही. इलेक्ट्रॉनिक युगाचा शाप. सासूबाईंना गोळी घ्यायची म्हणून हा गजर. अरे हो, त्या गेल्या नाही का? आज सकाळीच नाही का? गजर झाला की त्यांना गोळी द्यायची. 15 मिनिटांच्या आत काहीतरी खायला द्यायचं. 3 वर्षांच्या कालावधीत फक्त एकदा औषधाची वेळ विसरले. त्याच दिवशी समीर बोटीवरून आलेला. मातोश्री म्हणाल्या, औषधं काय? कधी देते कधी देत नाही. औषधाची एक वेळ असते, पण सुनेचीही एक वेळ असते ना. मग समीरकडून उलट तपासणी. आईच्या एका वाक्याने बायकोची 30 वर्षांची ओळख निकालत. त्या रात्रीच्या एकांतात प्रथमच आई डोकावली. मी दुर्लक्ष करते असं तुम्हाला म्हणायचं आहे का? वयाची 80 उलटल्यावर आई खोटे बोलेल का? आरोपाच्या ह्या ज्वालेने वेढलेले शरीर समीरच्या मिठीत. मला त्या रात्री समीर भेटला नाही, त्याला मी भेटले का? माहीत नाही. दुसऱ्या दिवशी गजरच्या घड्याळानं आगमन. तेव्हापासून ते वाचतंय. गोळी द्यायची, त्या पाठोपाठ खायला पण द्यायचं. त्यांना डायबेटीस होता. पण रक्तातील साखर कधी जिभेवर आली नाही. जिभेवर साखर नाही, नजरेत स्नेह नाही. त्यांनी मला आणि मी त्यांना प्रथम पाहिलं तेव्हाच त्या नजरेनं जे सांगायचं ते सांगितलं. वाणीचा विलास कानावर आलाच, पण उशिरा. तो कानी यावा अशीच अव्यवस्था होती. समीरला एकापेक्षा एक सरस अशा 32 मुली सांगून आल्या होत्या. मी 30वी. मला पसंत केल्यावरही दोघी आल्या होत्या. कितीतरी वर्ष झाली. 32च. पण पहिल्यापासून कुणाचाही स्वेटर असो, 32व्या टाक्याला सुई थबकतेच. टाका उलटा असो सुलटा असो, सुई थांबते. पहिल्यांदा एकत्र आलो तेव्हा समीर म्हणाला, आपण दोघं असताना तुला नाव वेगळं हवं. दिवसभर हाका मारून मारून सगळ्यांनी वापरलेलं नाव मला नको. ते अगदी वेगळं हवं, फक्त माझ्यासाठी. तू जशी फक्त माझ्या एकट्याची, तसं ते नाव देखील. मी सांगितलं तिशी. मनात म्हणाले, म्हणजे 30वी. समीरने अर्थ विचारला. मी सांगितला नाही. त्याने गुदगुल्या केल्या. चुंबनं घेऊन हैराण केलं. शरीर घुसळून काढलं. मी गप्प राहिले. आज तागायत. जे मला विसरायचं होतं तेच नाव मी समीरला का सुचवलं? उत्तर मिळालं नाही. मी 30वी. पहिल्या 29 मुलींना नकार दिला तेव्हा मी तिथं होते का? त्या व्यतिरिक्त नंतर 2 आल्याच ना. म्हणजे तुलनेला वावर होता. पसंती नापसंतीला पर्याय होता. मुलगा तुमच्या अर्ध्या वचनात, नजरेच्या धाकात, अर्धे उघडलेले तरी तो नजरेला नजर देत नव्हता. मग हुकूम का केला नाहीत? तुला आवडेल ती कर. हे नसलेले औदार्य का दाखवलंत? तुझ्याकडे किती वर्षे होत्या? मी भानावर.
सांत्वना प्रित्यर्थ जमलेल्यांपैकी एकीचा प्रश्न. ही मानलेली मुलगी. सख्खी मुलगी मानवली नाही. रोज भांडणं. विषय कोणताही. मुलीच्या हातचा स्वयंपाक कधी आवडला नाही. गूळ जास्त वापरते. आईसाठी कमी गुळाची एक एक वाटी भाजी, आमटी बाजूला काढायला तिला कधी जमलं नाही. वर्षानुवर्ष वरणभात, कांदा, लोणचं. पण आवडत्या माणसात पहिलं नाव लेकीचं. तोंडी लावणं रोज शेजारून आणायचं. मुलगी आईच्या साध्या गरजा भागवत नाही हे सगळ्या इमारतीला माहीत. का ग? सांग ना, इथं किती वर्ष होत्या? 3 वर्ष. शेवटी तुझ्या घरात मरण होतं. मी गप्प झाले. अशा वाक्यावर काय बोलतात? येणाऱ्या माणसांकडेही विषय नसतात. फोन वाजला. आता सुटका होईल का? फोनवरही तेच बोलावं लागणार. कधी गेल्या, कशा, घरात कोण होतं, शुद्धीवर होत्या का शेवटपर्यंत? अगदी शेवटी काय बोलल्या? लोकांना हे हवं असतं. देशासाठी फासावर जाणार क्रांतिकारक शेवटी जे बोलतो ते फक्त महत्त्वाचं असतं. अर्थात क्रांतिकारकाचं सगळं आयुष्यच बोलकं असतं. सासूबाईंनी माझ्यासाठी तोंड उघडलं ते फक्त मला नावात ठेवण्यासाठीच. 10 नातेवाईक त्यांच्या मुखातून बोलत होते. का त्या 10 तोंडातून एकट्या बोलत होत्या? समीरचं कुटुंब म्हणजे 10 तोंडांचा रावण. त्या लंकेत समीरच बिभीषणासारखा होता. सतत बोटीवर होता म्हणून तो वेगळा. शांताबाई शेळक्यांची एका कवितेतील एक ओळ तर समीरसाठीच. घर पाण्यावरी बंदराला करतय ये जा. समीर फक्त दर्याचा राजा नव्हता, तिथं तो नोकर. तो राजा होता ह्या 1200 चौरस फूट जागेचा आणि माझ्या अथांग हृदयाचा. अथांग हा शब्द समुद्राचा, पण समीर तो माझ्यासाठी वापरायचा. तू म्हणजे समुद्र आहेस. खारट? चुंबन घेत तो म्हणाला, अथांग. माझ्या मनातला एकही विचार आत्तापर्यंत केवळ माझ्या मनाचा राहिला नाही. ह्या एकाच बाबतीत तू समुद्रासारखी नाहीस. म्हणजे? समुद्राच्या पोटात काय काय आहे हे कधीच कळणार नाही. समुद्राच्या सहवासात सगळं आयुष्य घालवलं तरी तो ओळखीचा व्हायचा नाही. तुझं तसं नाही. तुझा चेहरा म्हणजे तुझं मन. तुम्हाला माझी ओळख होणार नाही. तू स्वतःला जेवढं ओळखलेलं नाहीस ना, तेवढं मी तुला ओळखतो. वर्षातून 2-3 महिने वाटायला येतात तुमच्या. म्हणून काय झालं? तुमच्या बाबतीत बायको म्हणजे हिल स्टेशनसारखे आहे. माथेरान, महाबळेश्वर, शिमला, उटी, जे नाव द्याल ते. असं का म्हणतेस? नेहमी कंटाळवाणं आयुष्य तुलनेला आल्याशिवाय हिल स्टेशन आवडत नाहीत. जी कायम तिथेच राहतात त्यांचं काय? तुमच्या सगळ्या नातेवाईकांना मी कशी? समीरने माझे ओठ नेहमीप्रमाणे सीलबंद केले. बोलू दे ना मला. तू माझी हिल स्टेशन ना. मग तिकडे गेल्यावर आपण घर विसरतो. आपल्या दोघांच्या एकांतात कुणीही डोकावता कामा नये. समजलं का तिशे? छातीत त्या क्षणी एक कळ आली. समीरने तिशे म्हणताच सगळा रावणच बेडरूममध्ये आला. तुझा चेहरा बदलला, काय झालं? मी सांगितलं नाही. मी ते कधीच सांगणार नाही. हिल स्टेशनला माणसं सगळे क्लेश विसरण्यासाठी येतात. हिल स्टेशन जर उद्या आपली दुःख सांगायला लागली तर तिकडे कुणी फिरकेल का? हिल स्टेशनने नेहमी हिरवं राहायचं. टवटवीत, तरुण, टंच, बाळसेदार, पुष्ट, मोहक, आकर्षक आणि ताजं. समीरच्या 1-2 महिन्यांच्या सुट्टीत किंवा नवी असाइनमेंट येतो आमचा वरीलचा फ्लॅट तसाच असतो. गेल्या अनेक वर्षांची ही प्रथा आहे. माझ्या दोन्ही मुली तेव्हा माहेर येतात. जावई त्या सुमारात रजा घेतात. बेडरूमची रचना दरवेळी बदललेली असते. पडदे, चादरी, उषा, आभरे, पावडर, परफ्युम्स सगळं पंचतारांकित हॉटेलप्रमाणे. आणि सेवेला तिशी. अर्ध्या वचनात आणि संपूर्ण अलिंगनात. मी त्या काळात साड्याही वेगळ्या नेसते. रंगसंगतीबाबत जागरूक असते. समीरला मी नित्य नव्या कपड्यात भेटते. ह्याचा अर्थ मी भरमसाठ साड्या घेत सुटते असं नाही. हे सगळं नवं आहे असं त्याला वाटावं इतकी मी फ्रेश असते. प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरं जाण्याची एक कला असते. ती मी कला आत्मसात केली आहे.
समीरला सगळं कोरं करकरीत हवं असतं. आयुष्य म्हणजे पुनरुक्ती. ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटून पालटून त्याच भाज्या, आमटी, तीच कणिक, त्याच पोळ्या. मग एखादी डुलकी, पुन्हा दुपारचा चहा, परत रात्रीचं जेवण, मग झोप. हा झाला एक दिवस. प्रतिक्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती मनाजवळ असते, पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं होतं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवतं. ते मन मग लेखकाला कथानक पुरवतं, कवीला शब्द सुचवतं, संगीतकाराला चाल, नर्तकाला पदन्यास, शास्त्रज्ञाला शोध, तर माझ्यासारख्या सामान्य तिशीला तिशी ह्या एका शब्दापाशी माझं मन थबकतं. चुकलं. स्वतःवरती ह्या शब्दाचा आसूड हे मन का ओढून घेतं? जाऊ दे. आनंदी राहायचं हे आपण ठरवलंय. मी आनंदी असतेच. परिस्थितीला सलाम. मुली झाल्या, मुलाची उणीव भासली नाही. जावई मुलांप्रमाणेच आहेत. नातवंड झाली, पैसा भरपूर आहे. समीर मस्त माणूस आहे. वर्षातले किती दिवस तो वाट्याला येतो हा हिशोब मी 30 वर्ष केलाच नाही. तो येतो तेव्हा तो माझा असतो, मी त्याची. पिसाटासारखी मी त्याला झपाटते, पिसासारखी हलकी होते. तो तळहातावर माझ्या देहाचं पीस ठेवतो आणि स्वतः पिसाऱ्यासारखा बहरतो. तो कधी आला तरी श्रावण महिनाच असतो आणि तरीही कोकिळा गात असते आणि मोर नाचत असतात. हेच रावणाचं शल्य. आम्ही अजून टवटवीत आहोत, एकमेकांवर लट्टू आहोत हे सगळ्यांचं दुखणं. 20 कलमी निंदा. 1. आमचे नवरे वर्षाकाठी 8-10 महिने टूरवर असतात, तर आम्ही स्वेटरचं काय काश्मीरचे गालीचे विणले असते. 2. नवरा आला की चोचीत चोच द्यायची म्हणजे झालं, मग पुरुष एरवी बायको काय करते ते विचारित नाही. 3. दिवसचे दिवस विणकाम करवतं कसं? 4. समीर पुरता फसलाय. 5. समीर बायकोला ओळखून आहे म्हणून तर सारखा शिपवर असतो ना. 6. समीर रिटायर झाला की त्याचे हाल आहेत. 7. लोकरीचे गुंडे करीत बसेल. 8. दोन्ही मुली चांगल्या निघाल्या म्हणून हिचं पितळ उघडं पडलं नाही. 9. जावई पण तिला ओळखून आहेत बरं का. 10. समीर रजेवर आल्याशिवाय ते फिरकत नाही तिच्याकडे. सतत 20 वर्ष हीच कलमं मी वारंवार ऐकली. उरलेल्या 10 कलमांची पुरवणी सासूबाईंनी गेल्या 3 वर्षात जोडली. दोन्ही सुनांनी आणि सख्या मुलींनी त्यांची जी ससे होलपट केली ती सगळ्या गोतावळ्याला माहीत आहे. 30 वर्षात सासूबाई 5 वेळा माझ्याकडे राहिल्या. तेवढ्या काळात समीरने आणि मी त्यांना तळहातावर झेललं होतं. सगळ्यांना नकोशा झाल्या होत्या तेव्हा त्यांची रवानगी आमच्या वरळीच्या तुरुंगात झाली. तुरुंग हा शब्द त्यांचाच. त्या जन्मठेप झालेल्या कैदी. स्वतःची गणना त्या नेहमी क्रिमिनल कैद्यात करतात आणि मी वॉर्डर. त्या कैदी असतीलच तर त्या माझ्या मते पॉलिटिकल आहेत. राजकारणापड्याल त्यांनी आयुष्यभर दुसरं केलं काय? तुरुंग काय, कैदी काय आणि वॉर्डर काय? कोणीही कुणाला अडकवून ठेवत नाही. व्याधी आणि वार्धक्य हेच खरे तुरुंग. त्यातून सुटका करण्याचं सामर्थ्य फक्त मृत्यूजवळ असतं, पृथ्वीवरच्या कोणत्याही धन्वंतराजवळ नसतं. सासूबाईंची सुटका झाली. थोरल्या जाऊबाई मला म्हणतात, तू सुटलीस? मधल्या मध्येच म्हणाल्या, मी कधीच कशात गुंतत नाही बाई. पुन्हा दोघीजणी माझ्या विणकामावर घसरल्या. मी गप्प. माझ्या उलटसुलट टाक्यांनी मी 32 वर्ष कुणाचं न कुणाचं वस्त्र विणत होते. रावणाने मात्र उलटसुलट शब्दास्त्रांनी माझं मन जीर्ण करण्याचा प्रयत्न केला. मी ऊब देत होते, रावणाने केवळ चटके दिले. सासूबाई 85 वर्ष का जगल्या? त्या जगण्यात त्यांना राम वाटला नाही. ते आयुष्य जगण्याला लावण्यात रामाचा हेतू काय? प्रोफेसर व्यासांची आठवण झाली. व्यासांनी ह्याचं उत्तर मला दिलं होतं. समीरच्या एका मुक्कामात ते अचानक गाडी घेऊन आले.
मी आणि समीर बाहेर जेवायला चाललो होतो. घरात सगळा स्वयंपाक तयार होता. पण सकाळी दर्याच्या राजाने नव्हे, माझ्या चक्रवर्तीने फरमान काढलं. संध्याकाळी जेवायला बाहेर जायचं. वटारलेल्या डोळ्यांनी आरामखुर्चीत पडल्या पडल्या सासूबाईंनी ते ऐकलं होतं. सासूबाईंना एकच अवयव होता, डोळे. आरामखुर्चीत बसल्या बसल्या त्यांचे डोळे सर्चलाईटसारखे माझ्या पाठोपाठ फिरायचे. मी गृहरचना सतत बदलत असे. आमची बेडरूम सोडून मी सासूबाईंची कॉट, आरामखुर्ची, 2 स्टुलं ह्यांच्या जागा बदलत राहायची. मन टवटवीत ठेवण्याचे जे अनेक मार्ग होते त्यांपैकी हा एक. रचना बदलत ठेवली की ताजं वाटतं. घरातल्या घरात चालण्या फिरण्याचा वाटाही बदलतात. सगळ्या फ्लॅटला आपला स्पर्श होतो, ओळख वाढते. पेशंटलाही फ्रेश वाटतं. पेशंटलाच. तो जर स्वतःला कैदी मानत असेल तर त्याला फक्त बॅरॅक बदलल्यासारखं वाटतं. समीरने जेव्हा एक भलताच प्रश्न विचारला तेव्हा अंगाची आग झाली. निरोप घेताना तो म्हणाला, तू आईला कंटाळीस म्हणे. कोण म्हणतं? आईच म्हणाली तसं. मी कधी म्हणाले नाही ना. आई सांगत होती, घराबाहेर काढणं मला शक्य नाही म्हणून तुझी बायको मला सारखी ह्या खोलीतून त्या खोलीत हाकलत असते. नाहीतर खोलीतल्या खोलीत 50दा ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात लोटत असते. मला माझ्या सगळ्या वस्तूंची जागा सारखी लक्षात ठेवायला लागते. त्या एकाच जागी बसून असतात. त्या कुठेही असल्या तरी त्यांना लागणारी वस्तू त्यांच्या हातात बसल्या जागी पडते. मी रचना बदलत राहणं सोडलं नाही. माझं मन टवटवीत ठेवण्याचे उपाय मी सुचवले नाहीत. पेशंटपेक्षा देखभाल करणारा फ्रेश राहणं आवश्यक असतं. पण हे रहस्य जाणून घेण्याची कैद्याला गरज वाटत नाही. त्यानंतर अगदी अकल्पितपणे समीर 2 महिन्यांनी फक्त 2 दिवसांसाठी आला होता. तेव्हा नेहमीप्रमाणे मला पहाटे पहाटे मिठीत घेऊन, तिशे, यू आर अ परफेक्ट नाईस सेक्स पार्टनर हे वाक्य न बोलता उलट निरोपाच्या वेळी म्हणाला, आता फुलपाखरासारखं जगायचं सोडून दे. जरा जबाबदारीने वागायला हवं. मी उफाळले, पण शब्द फुटले नाहीत. कमालीचा संताप, अमाप आनंद, विलक्षण दुःख. 3च प्रतिक्रियात माझं मन फुटतं, डुंबत वाहून जातं. थोडी शांत झाले तेव्हा विणकाम बाजूला ठेवलं. समोर कागद ओढले. 2 सर्चलाईटच्या प्रकाशात लिहित सुटले, समीर, मी फुलपाखरू हा तुझा कमेंट. मला न आवडलेला. आता मी खालील गोष्टी करीत आयुष्य उधळलं का ते सांग. 1. दुपारच्या झोपा काढणं. 2. शॉपिंग करणं. 3. गॉसिपिंग करणं. 4. नाटकं, सिनेमा आणि सहली करणं. 5. मित्रमैत्रिणींचे अड्डे जमवणं, पत्ते खेळणं. आणि 6. वनिता, भगिनी समाज, मंडळ वगैरे जोडणं. मला आनंदी राहायला आवडतं. 24 तास व्यवसाय करणं रुचतं. आनंदात असणं वेगळं, फुलपाखरासारखं जगणं वेगळं. छंद आणि स्वच्छंद ह्यातला फरक शब्दकोश नावांचं पुस्तक असतं. त्यात शोधण्याचा प्रयत्न कर आणि तुझी तिशी कोणत्या वर्गात आहे त्याचा विचार कर. आता आपण जबाबदारी ह्याबाबत काय ते पाहू. 1. दोन्ही बाळंतपणांच्या वेळी मी स्वतः टॅक्सी करून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. 2. मुलींना ट्रिपल पोलिओपासून सगळी ट्रीटमेंट संगोपन मी केलं. 3. मुलींचा एकही आजार तुझ्या परिचयाचा नाही. 4. मुलींना शाळेत दाखल करणं, क्रमिक पुस्तकांचं डोंगर आणणं, दारात खिडकीत उभं राहून त्यांची वाट बघणं, हट्ट पुरवणं हे कुणी केलं? मुलींच्या शाळेचं नाव तू पत्त्यासकट अचूक लिहून दाखवशील का? 5. स्वयंपाक करण्यासाठी गॅस नावाचं एक इंधन लागतं. तो संपला की नवा सिलेंडर मिळवण्यासाठी ह्या भारत महान देशात तपश्चर्या करावी लागते हे तुला माहीत आहे का? 6. आपल्या घरात एकदा गॅसची टाकी फुटली तेव्हा प्रसंगावधान साधून आपलं घर आगीपासून मी वाचवलं होतं. फुलपाखराला हे सुचलं असतं का? तो सिलेंडर माझ्या हलगर्जीपणापायी फुटला असं रावणाच्या 10 तोंडांपैकी एक तोंड भकलं. आपण ते तोंड बंद केलंत का? 7. तुझी मावस बहीण इथं राहायला आली होती. तिचा 3 वर्षांचा सुभाष गॅलरीतून पडून वारला.
तुझी बहीण 15 दिवस सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट घेत होती, तेव्हापासून ती गॅलरी असलेल्या घरात जात नाही. त्यावेळेला पोलीस, पंचनामा, पोस्टमॉर्टम, ॲम्ब्युलन्स मागवणं ही सगळी कामं मी केली. प्राध्यापक व्यास फक्त मदतीला धावले. 8. दोन्ही मुलींची लग्न जमवणं, कार्यालय, पंक्ती, रिसेप्शन ह्या सगळ्या गोष्टी सागरसंगीत पार पाडणं ह्याला जबाबदारी व्यतिरिक्त काय म्हणतात? 9. गेल्या 35 वर्षात आपली राहती जागा 5 वेळा रंगवली. घर रंगवणं हा एक खिळखिळा करणारा काळ असतो. जमिनीवर पडलेला एक डाग तरी आपण कधी पाहिलात का? 10. ह्या सुजलाम सुफलाम देशात अनेकदा मुंबई बंदपासून रास्ता रोको सारखी भंपक आंदोलनं झाली. आंदोलनाचे नेते आणि मंत्री आपापल्या एअर कंडिशन्स गाड्यातून सुखरूप असतात. तसा तू त्या आंदोलनापासून हजारो मैलांवर असतोस. मुलींना सुखरूप घरापर्यंत कसं आणायचं, इथपासून धान्य, औषध, दूध, भाज्या आणून ठेवायच्या ह्या सगळ्या सावधानतेला नाव काय देशील? 11. रेशन कार्ड शब्द कानावरून गेलाय का कधी? 12. कोणत्याही नोकरीमध्ये कामाचं एक निश्चित रूप असतं. एकदा त्याचं आकलन झालं की त्यात फारसा बदल होत नाही. मन, बुद्धी आणि शरीराचा रोज कस लागेल अशी परिस्थिती नसते. संसारातला प्रत्येक दिवस वेगळा असतो. नेहमीची दैनंदिन कर्तव्य तर चुकतच नाही. त्या व्यतिरिक्त रोज वयाने मोठा होणाऱ्या मुली, लहान होत जाणारा नवरा आणि वाढ खुंटलेली सासरची माणसं रोज वेगळ्या समस्या निर्माण करतात. पूर्वानुभव नसलेले प्रश्न सोडवताना काय होतं हे तुला बोटीवर राहून समजणार नाही आणि काही दिवसांपुरतं घरी राहून तर त्यांची तोंड ओळखही होणार नाही. तुझ्या सुट्टीवरच्या वास्तव्यात समीरला गरम चहा मिळाला का? आज समीरने बिस्किटं संपवली का नाहीत? समीरची आंघोळ झाली का? दुपारची झोप झाली का? आज बाबा गप्प गप्प का आहेत? 1200 चौरस फुटांचा फ्लॅट तुझ्या भोवती पिंगा घालतो. यू आर अ नाईस एक्स पार्टनर असं तू पहाटे कुजबुजलास की शरीरातला अनुरेणू कृतकृत्य होतो. आपल्या ह्या नित्य यौवनानं बहरणाऱ्या हनुमानच्या रात्रीमागे, ह्या टवटवीतपणामागे जळणारे तुझ्या भावाबहिणींचे शिळे संसार आणि त्या संसारांनी तुझ्या गैरहजेरीत मला केलेल्या जखमा मी तुला दिसून दिल्या नाहीत. तुझ्या स्पर्शाने त्या जखमा पहिल्या रात्री बुजत होत्या, दुसऱ्या रात्री खपल्या पडत होत्या आणि तिसऱ्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीपर्यंत माझी कांती पूर्ववत होत होती. पण आता तू वार केलास तेव्हा काय म्हणू? गेल्या 32 वर्षात तुझ्याबद्दलची ओढ कमी झाली नाही, पण आज वाटतंय पुढच्या रजेला तू घरी आला नाहीस तरी चालेल. सासूबाई 85 वर्ष का जगल्या? व्यास सांगतील. त्या दिवशी त्यांच्या गाडीतून जेवायला जात असताना सिग्नलजवळ गाडी थांबली. सहज जवळच्या फुटपाथकडे नजर गेली. महारोगापायी हातापायांची बोटं झडलेली, हाडांचा सापळा आणि वर कातडी, दाढी, केस अफाट वाढलेले. अशा अवस्थेत मुंबईच्या तापलेल्या फुटपाथवर उताना पडून एक भिकारी पाठ आणि हाताची कोपरं त्यांच्या आधाराने आडवा आडवा खुरडत होता. कमरेपासून गुडघ्यापर्यंत चिंध्या गुंडाळलेल्या, खपाटीला गेलेल्या उघड्या पोटावर एक ॲल्युमिनियमची पोचे आलेली कळकट थाळी, त्यात काही नाणी. मी व्यासांना विचारलं, आता ह्या माणसाचं जगण्याचं प्रयोजन काय? व्यास म्हणाले, त्याच्याकडे पाहून तुम्हाला शिसारी आली ना? हा का जगतोय असं वाटलं ना? मनुष्य देहाची किती घृणास्पद अवस्था होऊ शकते ह्याचं दर्शन होतं ना? मग तर झालं. त्याच्या अस्तित्वाचं हेच प्रयोजन. तुमचं इथलं कार्य संपताक्षणी तुम्हाला इथं कुणी ठेवतच नाही. तुमच्या मनात त्याला पाहून जे जे विचार आले तसेच विचार, घृणा, किळस अनेकांच्या मनात निर्माण करणं हेच त्याचं कार्य. सासूबाई 85 वर्ष जगल्या आणि शेवटची 3 वर्ष इथं राहिल्या, ते हेच कार्य करण्यासाठी. समीरने आणि मी 32 वर्ष मधुचंद्रासारखी घालवली, तिला ग्रहण लावण्याचं कार्य त्यांना करायचं होतं ना. तुझी बायको कशी आहे ते बोटीवर राहून तुला कळायचं नाही असं त्या 3 वर्ष कानी कपाळी ओरडत राहिल्या. माझं 32 वर्षांचं बरसणं निकालात काढलं.
उभ्या आयुष्यात कुणी कदर केली नसेल इतकं 3 वर्ष तुम्ही माझ्यासाठी केलं. व्यास इतकं म्हणाले आणि माझा बांध फुटला. पाणी उताराकडेच धावत असतं असं नाही. जिथं त्याचा सन्मान होईल तिथंच अश्रू धावतात. सासूबाईंच्या वियोगाचं रडणं हे नव्हतं. अहंकारावरची फुंकर सुखद असते. व्यासांना वेगळं राहूनही दिसत नाही. जे बघू शकतात त्यांना लांबूनही दिसतं. त्या 3 वर्ष इथे राहिल्या हेच नवल नाही का? मी म्हणाले. इतरांनी थारा दिला नाही तर काय करायचं? गुलामचोर डावात 3 पानांपैकी 2 पानं आपल्याला खाली टाकावी लागतात. शेवटचं पान म्हणजे गुलाम. ते बाकीच्यांना समजतं. ते पान कुणी ओढून घेतं का? तो गुलाम मग आपल्याला सांभाळावा लागतो. व्यासांनी पटल्याची मान हलवली. दुःख नाही त्याचं, मला थांबवत म्हणाले. सगळ्या दुःखावर काळासारखं औषध नाही असं म्हणतात. त्याच वेळेला काळही एका दुःखाला जन्म देत असतो माहीत आहे. मी मानेनं नाही म्हणाले. स्वतःला होणारा मनस्ताप, स्वतःने इतरांसाठी उपसलेले कष्ट, स्वतःची काहीतरी चांगलं व्हावं म्हणून चालणारी धडपड, उपेक्षा, अकारण होणारी बदनामी आणि इतरांना त्यामागच्या यातना समजण्याचा काळ, ह्यातलं अंतर म्हणजे दुःख. म्हणजे आपण जेव्हा स्वतःच्या मुलांपासून प्रत्येकाच्या बाबतीत कमी जास्त प्रमाणात रक्त आटवत असतो त्याच काळात ती तडफड संबंधित व्यक्तींना समजावी ही आपली इच्छा असते. तेवढंच हवंय. इतरांना ते आकलन होत नाही किंवा ते मान्य करायचं नाकारतात. ह्यात जो काळ जातो तो अवधी म्हणजे दुःख. तसं नसतं तर तेव्हा आम्ही अकारण आकस धरून तुमच्याशी वाईट वागलो अशी विधानं जन्मालाच आली नसती. ह्यातून कुणाचीही सुटका नाही. समीर सारखा माणूस. समीर? कोण समीर? नवरा? पोटच्या पोरांना आईबापाची तडफड समजत नाही तिथं नवऱ्याची काय कथा. मुलांना जेव्हा हे कळतं तेव्हा कधीकधी त्यांच्यासाठी खपणारे हात ह्या जगातही राहिलेले नसतात. व्यासांनी सांगितलेलं समजायला सोपं, पचवायला कठीण. ते नेहमीच असंच बोलतात. त्यांचं बोलणं पचलं तर मग मागं उरतो तो आनंद. आनंदी राहायचं हा तर आपला स्थायी भाव. मग शेवटची तळमळ काढून टाकायची. मी विचारलं. तरी काही उत्तरं मिळत नाहीत. बोला. सासूबाईंवर कुणीही मनापासून प्रेम केलं नाही. प्रेम नाही तर नाही, कर्तव्य भावनेनेही आवश्यक त्या गोष्टी केल्या नाहीत. मी मामांजींचं जे जे केलं ते प्रेमाने केलं आणि सासूबाईंचं दयेपोटी केलं. असं असताना ज्यांना त्या नको होत्या तिकडेच त्यांचा ओढा का होता? त्यांची हेळसांड होत होती म्हणूनच. केवळ माझ्या नजरेचा अर्थ जाणून व्यास म्हणाले. 4 भिंतीच्या बाहेर कार्यक्षेत्र नसलेल्या बायका मागच्या पिढीत पर्सेंट वाईज जास्त होत्या. त्यांना सिंपती मिळवण्याची सवय लागली. घरातील 4 कामं केली तर कौतुक करायची प्रथा नव्हती. कारण घर सांभाळणाऱ्या स्त्रिया उदंड होत्या. कौतुक नाही तर कीव काहीतरी एक माणसाला हवं असतं. स्वतःचे हाल करून घ्यावेत पण दयेचा विषय व्हावं ह्याची मानसिक गरज निर्माण होते. पंचपक्वानांच्या जेवणाची पंगत बसलेली असली की ज्याच्या पानात खडा लागतो त्याबद्दल इतरांना क्षणभर हळहळ वाटते. तसं आहे हे. तुमच्या घरात तुम्ही त्यांना तळहातावर झेललत. ह्यात त्यांना अस्तित्व कुठं राहिलं? कौतुकाच्या नजरा तुमच्यावर. ह्या उलट सख्खी मुलगी पण आईकडे बघत नाही ह्यासारख्या वाक्यात त्यांच्याच अस्तित्वाची दखल घेतली जाते. असं एखादं शल्य छळणारी आठवण प्रत्येकाला हवे असते. दुःख विसरायचं ह्या विधानातच त्याचं स्मरण लपलेलं आहे. एकांतात किंवा सुखाच्या परमोच्च क्षणीसुद्धा कुरवाळण्यासाठी एखादा सलस सोबत करतो. मी त्या क्षणी कमालीची घाबरले. खोल खोल जाऊन स्वतःचा शोध घेण्यात हरवले. व्यास पुढे म्हणाले. ह्या प्रकाराला आमच्या शास्त्रात मॅसोचिस्टिक टेंडन्सी म्हणतात. स्वतःला क्लेश करून घेण्यातला आनंद. तुमच्या सासूबाई जिथं जमत नव्हतं तिथं रमत होत्या ह्यामागे जे रहस्य. पण पुढचे शब्द ऐकू येईनात. मी तशीच, त्यांपैकीच. नाहीतर
दिवसभर सगळ्यांनी वापरलेलं नाव मला आपल्या एकांतात नको असं समीरने सांगितल्यावर त्या रावणाला एकांतात येण्याचा परवाना देणारा तिशी हे नाव मी का सुचवलं? तर मित्रांनो, वपू काळे सरांच्या तप्तपदी या कथासंग्रहातील तिशी ही कथा आज येथे समाप्त झालेली आहे. भेटूयात उद्याच अशाच एका छान कथेबरोबर. तोपर्यंत आपल्या चॅनलवर प्रेम आणि लोभ सतत असू द्यात. धन्यवाद.